निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। मी माणसाने असायला मोठे थोडी लहान थोडी मोठा घास, पण गावात एखाद्या कुत्र्याला पिलूही झालं तरी आमच्या प्रयत्नाला येस एवढंच म्हणायचं या ठिकाणी बाकी राहिले। मी माणसाने असायला मोठे थोडी लहान थोडी मोठा घास, पण गावात एखाद्या कुत्र्याला पिलूही झालं तरी आमच्या प्रयत्नाला येस एवढंच म्हणायचं या ठिकाणी बाकी राहिले। आज या ठिकाणी आमच्या बिरेवाडी ते साकूर या रोडच्या कामासाठी जवळजवळ 5.6 कोटी रुपये, त्याचप्रमाणे तासकरवाडी ते खंडेरायवाडी रोड साठी 7.5 कोटी रुपये, त्याचप्रमाणे आमच्या पठार भागातील ज्या काही सबस्टेशन होते ते सबस्टेशनची शेतकऱ्यांना खूप त्रास या ठिकाणी सहन करावा लागत होता, परंतु आज या सबस्टेशनची कॅपॅसिटी 5 MVA वरून 10 MVA पर्यंत करण्यासाठी आपण आमचं खांबे सबस्टेशन असेल, मांडवे सबस्टेशन असेल आणि आमचं साकूर सबस्टेशन असेल, या तीनही सबस्टेशनच्या या कामासाठी 3 कोटी रुपये आपण या ठिकाणी आम्हाला दिले। मी या तीनही कार्यक्रमांचा आज या ठिकाणी आपल्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन उद्घाटन समारंभ या ठिकाणी पार पडला। मी आपल्या या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या वतीने मनापासून या ठिकाणी आभार मानतो। साहेब, मला वाटतं आमच्या बिरेवाडी गावाला, आमचं तासकरवाडी खंडेरायवाडी गाव असेल, या गावांना स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत रस्ताच नव्हता। म्हणजे स्वातंत्र्य मिळून आजपर्यंत जवळजवळ 78 वर्ष झाली आणि या 78 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आजपर्यंत आमच्या बिरेवाडी असेल, तासकरवाडी असेल, या गावांना 78 वर्षानंतरच आज खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य आज तुमच्यामुळं आज आमच्या गावांना मिळालेलं आहे। आणि म्हणून आज साहेब आतापर्यंत आमचा बिरेवाडीचा रोड असेल, मला वाटतं साहेब पंचायत समितीचं इलेक्शन आलं का उद्घाटन, झडपीच्या इलेक्शनला उद्घाटन, ग्रामपंचायतला उद्घाटन, कारखान्याला उद्घाटन, मार्केट कमिटीला उद्घाटन, दूध संघाला उद्घाटन, आमदारकीला उद्घाटन, खासदारकीला उद्घाटन, जे जे इलेक्शन असतील त्या इलेक्शनला आमच्या बिरेवाडीच्या या रस्त्याचा नारळ फोडला गेला। मला वाटतं साहेब आतापर्यंत जेवढ्या पैशाचे नारळ फोडले तेवढ्यामध्ये रस्त्याचं बजेट झालं असतं, एवढे नारळ या बिरेवाडीच्या रोडला फोडले गेले। आणि म्हणून आज एक आनंददायी क्षण तुमच्या माध्यमातून आमच्या बिरेवाडी ग्रामस्थांना, आमच्या तासकरवाडी ग्रामस्थांना या ठिकाणी आलेला आहे। आणि साहेब आज खऱ्या अर्थानं तुमच्या माध्यमातून हा रोड या ठिकाणी आमचा पूर्ण होईल। या रोडसाठी अनेक आंदोलनं झाली, या ठिकाणी उपोषणं झाली, आमचा राहुल उपोषणाला बसला, आम्ही उपोषणाला बसलो, परंतु आतापर्यंत आमचा रोडच या ठिकाणी होत नव्हता। साहेब, जर दिवाळीला जर आमच्या बहिणी आमच्या गावाला यायच्या जर असतील तर आम्हाला ज्या टायमाला ओवळायच्या त्या टायमाला म्हणायच्या, बाबा तू आता आम्हाला पैसे नको देऊ पण रोड पाहिला कर, एवढी परिस्थिती बिकट होती। आणि म्हणून साहेब आज बरेच जण सांगायचे, म्हणजे आमच्या किरणपुरी पत्रकार आहे इथं समोर उभा आहे, या किरणपुरीनी साहेब एकदा बातमी केली होती का, मला वाटतं 3 वर्षापूर्वी किरणपुरी पत्रकारांनी बातमी केली होती का, धोंड्याचा महिना चालू होता आणि त्यांनी बातमी केली अशी का बिरेवाडीचे जावई धोंड्यामुळे बिरेवाडीला येईना झाले, अशी बातमी केली होती। बिरेवाडीचे जावई त्रस्त, धोंड्याला येण्यास नकार, ही बातमी किरणपुरीने 3 वर्षापूर्वी केली। आणि त्याच किरणपुरींना आज या ठिकाणी एक आनंदाचा क्षण या ठिकाणी बघायला असं मिळतोय का, आज अमावस्या आहे आणि उद्या धोंड्याचा महिना चालू होतोय आणि बिरेवाडीच्या ग्रामस्थांना, बिरेवाडीच्या जावयांना आज तुमच्या माध्यमातून या ठिकाणी रोडचं उद्घाटन त्या ठिकाणी होतंय। साहेब, अनेक या ठिकाणी कालपासून मला वाटतं सोशल मीडियाला आता प्रत्येक जणांच्या स्टेटसला वगैरे असं सर आता बघायला लागलं दुपारपासून। साहेब, हा रोड मागच्या वेळेस मंजूर झाला, मला कोणावर टीका करायची नाही, कारण का हे गाव या ठिकाणी आम्ही एकत्रित या ठिकाणी सगळे समोपचाराने समभावाने या ठिकाणी चालतोय, परंतु मागच्या वेळेस या ठिकाणी रस्त्याचं काम त्या ठिकाणी मंजूर झालं। मंजूर झाल्यानंतर ते काम कोणत्या कारणाने मागे गेलं, काय मागे गेलं ते भाऊ सांगतीलच आम्हाला, परंतु ते काम त्या ठिकाणी मागे गेलं। मागे गेल्यानंतर या ठिकाणी यांनी फ्लेक्स लावायला गावोगावी सुरुवात केली का, त्या ठिकाणी यांच्या नाकारतेपणामुळे रस्ता मागे गेला, यांच्या आशामुळे रस्ता मागे गेला।
त्यानंतर साहेब तुम्ही आमदार साहेबांनी पाठपुरावा केला, त्यानंतर ग्रामविकास मंत्रालयात पाठपुरावा केला, यानंतर हे रस्ते तुम्ही कसे मंजूर केले त्यासाठी किती प्रयत्न केले आणि मी तुमच्या दारात किती वेळा आलो हेही त्या ठिकाणी सांगण्याजोगं आहे साहेब. त्यानंतर एवढ्या कष्टानंतर तुम्ही हा रोड आम्हाला दिला आणि जवळजवळ 1 कोटी रुपयाची वाढ करून 5.5 कोटी रुपये जवळजवळ तुम्ही आमच्या बिरेवाडीच्या 5.5 कोटीच्या आसपास त्या रस्त्यासाठी तुम्ही दिले साहेब. आज लगेच सुरुवात झाली का आमच्या XYZ आमच्या माणसामुळे हा रस्ता मंजूर झाला, आमच्यामुळे मंजूर झाला साहेब. आता अमोल भाऊनी तुमच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये आमच्या गटामध्ये असतील अनेक कामं दिले, हायमॅक्स दिले, रस्ते दिले, 25-15चा दिला, तांडा वस्ती दिला, 30-54 रस्ते दिले, मुख्यमंत्री ग्राम सडकचे दिले, सगळी रस्ते दिली, सगळी कामं केली. परंतु कोणतंही काम आलं का लगेच बातमी आमच्या प्रयत्नाला यश, आमच्या आशामुळे आम्हाला काम मिळाली. प्रत्येक काम आलं, प्रत्येक काम मिळालं का लगेच आम्हाला यश, आमच्या प्रयत्नाला यश. साहेब मला आता फक्त एकच बोलूशी वाटतंय, तुम्ही माणसाने असायला मोठे थोडी लहान थोडी मोठा घास, पण गावात एखाद्या कुत्र्याला पिलूही झालं तरी आमच्या प्रयत्नाला यश, एवढंच म्हणायचे या ठिकाणी बाकी राहिले. त्यामुळं साहेब तुम्ही म्हणशाल का काय बोलतो, पण साहेब जी मेन परिस्थिती ती परिस्थिती मी या ठिकाणी मी सांगायला सांगतोय साहेब. या ठिकाणी एक आनंदाची गोष्ट आहे का या ठिकाणी आज कोणताही भेदभाव न करता आमच्या गावातील सर्वजण ना कोणता पक्ष ना कोणता काही पाहून सगळेच्या सगळे आमचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे, दोन्ही पक्षांचे उपस्थित आहे. आज फक्त आमच्या गावाला एकच लागत होतं का आमचा रोड हा आमच्यासाठी महत्वाचा होता, कारण का या पठार भागाची रक्तवाहिनी म्हणलं तरी चालेल. इकडल्या खांबा, खरशिंदा, वरवंडी, कवठे, मलकापूर, शेळकेवाडी, कनशेवाडी, इकडला सगळा भाग, मांडवे, इकडल्या आमची तरंगे वस्ती, इकडल्या सगळ्या भागाला जोडणारा हा आमचा बिरेवाडीचा रोड होता. आणि हा रोड झाल्यामुळे सगळ्या नागरिकांचा या ठिकाणी एकदम सगळ्यांना आनंद झालेला आहे. आणि साहेब या ठिकाणी एक गोष्ट जास्त काय या ठिकाणी बोलणार नाही, टाइम झालेला आहे, परंतु आज तुमच्या माध्यमातून आमच्या साकूर पठार भागातील तरुणांसाठी जी MIDC या ठिकाणी आपण या ठिकाणी मंजूर केलेली आहे, ती MIDC लवकरात लवकर त्या ठिकाणी चालू होऊन त्या MIDCचाही उद्घाटन सोहळा आपल्या सर्वांच्या समक्ष सर्वांच्या देखत या ठिकाणी पार पडावा. आणि साहेब दुसरं म्हणजे आमच्या साकूर पठार भागाला आता तुम्ही ज्या टायमाला जलसंपदा मंत्री साहेब झाले, योगायोगाने खातं तुम्हाला चांगलं मिळालं साहेब. आमची आजपर्यंत ती पठार भागाची जी पाण्याची समस्या होती, ती पाण्याची समस्या आदरणीय सुजय दादांनी आम्हाला शब्द दिला का साकूर पठार भागावरती पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मी भक्कम आहे. आणि जोपर्यंत साकूर पठार भागाचा पाणी प्रश्न सुटत नाही तोपर्यंत साकूर पठार भागावरती मी पाय ठेवणार नाही, हा सुजय दादांनी आमदारकीच्या टायमाला शब्द दिला. आणि तो शब्द पाळत तुम्ही आमच्या साकूर पठार भागाच्या उपसा जलसंसाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला साहेब. मी आमच्या सर्व पठार भागाच्या वतीनं तुमच्या या ठिकाणी मनापासून मी आभार मानतो. आणि साहेब एकच विनंती आहे का आमची जी MIDC आहे ती MIDC साहेब लवकरात लवकर तिचं काही नोटिफिकेशन वगैरे काय असेल ते काढा, कारण का साहेब माझ्या एकट्या बिरेवाडीमधून आमच्या साकूर पठार भागामधून बिरेवाडीमधून जवळजवळ आमच्या 2,500 ते 3,000 मुलं चाकण MIDC मध्ये या ठिकाणी नोकरी करतात साहेब. त्यामुळं ही जर सर्व मुलं जर या ठिकाणी आली तर या सर्वांच्या त्या ठिकाणी सर्व मुलांना रोजगार मिळेल, त्यांना घर मिळेल साहेब. त्यामुळं आमच्या सर्वांच्या वतीनं तुम्हाला एकच विनंती आहे की आमची MIDC शासन आमचे जास्त काही प्रश्न नाही साहेब, आम्हाला 2 हायमॅक्स कमी द्या, आम्हाला 2 सभामंडप कमी द्या, पण आमच्या उपसा जलसिंचनचा लवकरात लवकर नारळ तुम्ही त्या ठिकाणी फोडून ती योजना त्या ठिकाणी साहेब चालू झाली पाहिजे. आणि साहेब आणखीन एक महत्वाचं म्हणजे आज या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालात साहेब. आमच्या खंडरायवाडीला मागे पण मी तुम्हाला बोललो होतो का आमच्या खंडरायवाडी, पिंपळगाव, मोदवाडी त्या ठिकाणचं जे पाणी आहे ते पाणी साहेब सगळं खाली आंबोऱ्याकडे जातं. आणि म्हणून त्या ठिकाणी एक छोटा बॅरेज बंधारा असेल काही जर झाला तर त्या ठिकाणी त्या मेळाच्या बंधाऱ्यावरती जर बंधारा झाला तर आमच्या त्या पिंपळगाव, खंडरेवाडी, मोदवाडी, दरेवाडी, रणखाम या गावांसाठी जर तो पाण्याचा प्रश्न जर त्या ठिकाणी सुटला तर साहेब त्या ठिकाणी खूप चांगलं होईल. आणि साकूर सबस्टेशनच्या ज्या तारा आहेत
साहेब, ज्या दिवशी साकूर सबस्टेशनच्या आमच्या सबस्टेशन त्या ठिकाणी झालं तेव्हापासून साकूर सबस्टेशनच्या आहेत त्या तारा त्या तशाच तारा आहे. त्यामुळे साहेब, त्या तारा जर लवकरात लवकर बदलून त्या ठिकाणी नव्या तारा जर झाल्या तर साहेब, शेतकऱ्याच्या दृष्टीने ती मोठं फायदा राहील शेतकऱ्यांना. ही ज्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं, सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं साहेब, मी तुम्हाला या ठिकाणी आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या या ठिकाणी मांडलेल्या आहे. आणि या ठिकाणी जास्त काही न बोलता साहेब, आपण सर्वजण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलात. फक्त साहेब, आता जाता जाता एकच सांगतो, या ठिकाणी आपला ठेकेदार आला असेल साहेब, हे लोक मला प्रत्येकाच्या घरोघरी मी सकाळपासून आमंत्रण द्यायचो का बाबा पत्रिका घे, आपले साहेब कार्यक्रम उद्घाटनाला साहेब येणार आहे आणि त्या कार्यक्रमासाठी आपल्याला जायचंय. तर मला प्रत्येक जण एकच म्हणायचं साहेब का रस्ता नक्की होईल का तरी यायला, कारण का साहेब गॅरंटीच नाही राहिली लोकांना. कारण का ह्या समोरच्या माणसानी एवढी उद्घाटन पाहिली, आमच्या वाट्याला फक्त शेड्यान करू त्या नारळाचे खालके आले. त्यामुळे साहेब, आमचा विश्वास आहे तुमच्यावर, कारण का छत्रपती शिवाजी महाराजांनी बऱ्याच लढाया त्या ठिकाणी अमावस्येच्या दिवशी केल्यात आणि आज सुद्धा शनी अमावस्या आहे, आज सुद्धा शनिवार आहे आणि साहेबांच्या हाताने आज अमावस्याचा नारळ फुटणार आहे. शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या लढाया केल्या त्या यशस्वी झाल्या. त्यामुळे साहेब, आज तुम्ही जो नारळ फोडलाय तो नारळ या ठिकाणी यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. लवकरात लवकर या बाईचे ठेकेदार बसलेले आहे, त्याला सांगून लगेच उद्या परवा दिवशी त्या रस्त्याचं काम चालू करायला सांगा. हीच साहेब विनंती आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करतो. आणि माझं ठेकेदार कोण? हो, वऱ्या ठेकेदार वऱ्या.